सोलापूर येथील गणेश पीडितेचा मामा वय वर्ष 20 धंदा शिक्षण राहणार सोलापूर याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणीच्या गुन्ह्याकामी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश SV केंद्रे यांनी जामीन अर्ज मंजूर केला। यात हकीकत अशी, फिर्यादीने 1 मार्च 2024 रोजी तिची अल्पवयीन मुलगी ही कॉलेजला जाऊन येते आणि घरी 3 वाजेपर्यंत परत येते असे सांगून गेली। ती घरी परत न आल्यामुळे आणि इतरत्र दिसून न आल्याने सर्वत्र शोधाशोध केली, तरी ही मुलगी मिळून न आल्याने फिर्यादीने 1 मार्च 2024 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 363 अन्वये फिर्याद दाखल केली होती। त्यानंतर 16 मार्च रोजी फिर्यादीच्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्याच्या संशयावरून पोलिसांनी गणेश याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम 376, 376(2)(N), 363 व बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम 4(10) अन्वये कलम वाढ करण्यात आली। सदर गुन्ह्याकामी पोलिसांनी आरोपी पीडितेचा मामा गणेश यास अटक केली। अटकेनंतर आरोपी पीडितेचा मामा गणेश याने ॲडव्होकेट अविनाश खरटमल यांच्या मार्फत जामीन मिळण्याकरता जिल्हा व सत्र न्यायालयात सोलापूर येथे अर्ज दाखल केला। सदर अर्जाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट MA खरटमल यांनी असा युक्तिवाद करण्यात आला की फिर्यादीस मुलीचे प्रेम संबंध मामा गणेश याच्यासोबत आहेत हे माहिती होते आणि त्यांनी गणेश विरोधात फिर्याद दिली नाही। मुलगी स्वतःहून कॉलेजला जाते म्हणून आई वडिलांचे घर सोडले आहे। पीडितेची मुलगी ही 17 वर्ष 7 महिने पूर्ण झालेली आहेत आणि तिला आपण काय करतो काय नाही याचे संपूर्ण ज्ञान आहे। काय चांगले काय वाईट हे तिला कळते आणि सदर घटना ही मुलीच्या सहमतीने झालेली आहे। फिर्यादीने सदरची फिर्याद हेतू पुरस्सर दाखल केली आहे। केवळ संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अर्जदाराच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला। यात अर्जदारातर्फे ॲडव्होकेट अविनाश खरटमल तर फिर्यादीतर्फे सरकारी वकील यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।